बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। जम्मू काश्मीरमधील शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये मुंबईच्या एका तरुणाने बाजी मारलेली आहे। जम्मू काश्मीरमधील 57व्या नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ज्युनियर मिस्टर इंडिया हा किताब मुंबईच्या राजप्रकाश सुर्वेने पटकावलाय। या स्पर्धेसाठी 27 राज्यांमधील 245 बॉडी बिल्डर्सनी भाग घेतला होता। त्यात सुर्वेने हा किताब पटकावलाय। आज मुंबई विमानतळावर राज सुर्वेचं जंगी स्वागत करण्यात आले। देशानंतर आता जागतिक पातळीवर देशाचं नाव उंचावण्यासाठी मेहनत घेणार असल्याचा मानस राजप्रकाशने बोलून दाखवला। सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा टिकटॉक चांगलाच व्हायरल झालाय। कोणी या कुत्र्याला मोदींचा दूत म्हणतोय तर कोणी या कुत्र्याचं कौतुकही करतोय। या कुत्र्याने अजय देवगण सारखा स्टंट केलाय, त्यामुळे हा कुत्रा अजय देवगणचाच कुत्रा असल्याचा शोध अनेक नेटकर यांनी लावलाय। एकूणच काय, चर्चेत राहण्यासाठी समर्था घरचे श्वान असण्याचीच गरज नाही। रिक्षावर राईड करणारा श्वानही तितकाच नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होऊ शकतो। माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। या नेत्रदीपक रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघालेला आहे। आज संध्याकाळी 7 वाजता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या रोषणाईचा शुभारंभ करण्यात आला। वर्षभर ही विद्युत रोषणाई कायम राहणार असल्याचं सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलंय। आणि या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। मात्र कालपासून चीनी नववर्षाला सुरुवात झाली आहे। या नववर्षाच्या निमित्ताने चीनमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अनेक शहरांमध्ये नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। यावर्षी चीनी नववर्षाचा पशु आहे डुक्कर आणि या नववर्षानिमित्ताचा जल्लोष 2 आठवडे सुरू राहतो। 2 आठवडे शाळा, महाविद्यालय, ऑफिसेसना सुट्टीही देण्यात येते। आकर्षक अशी ही दृश्य नववर्षाच्या जल्लोषाची चीनमध्ये जाता जाता।不要不然，不是，